नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व उपराष्ट्रपतीची कलम एकाच ट्रिकनुसार बघणार आहोत. एकच वाक्य आहे, त्या वाक्यानुसार सर्व राष्ट्रपतीची कलम क्रमाने लक्षात ठेवता येतात. तर बघा ते वाक्य कोणतं आहे. बघा ते वाक्य आहे हे काय आहे. ऊस प्रभाचा निकाह खासी डोंगरात झाला. काय ऊस प्रभा म्हणायचं. मुलीचं नाव काय ऊस प्रभा. ही उपराष्ट्रपतीची मुलगी होती असं आपण म्हणू. ऊस प्रभाचा निकाह खासी डोंगरात झाला. बघा आता क्रमानं कसं लक्षात ठेवायचं. ऊ म्हणजे उपराष्ट्रपती, स म्हणजे सभापती म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात पदसिद्ध. प्रभा म्हणजे ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात. नि म्हणजे त्यांची निवडणूक, का म्हणजे त्यांचा कार्यकाळ, त्यानंतर खा म्हणजे त्यांचं पद खाली होतं आणि शी म्हणजे ते शपथ घेतात. श म्हणजे शपथ, उपराष्ट्रपतीची शपथ. तर असे एक छोटंसं वाक्य. आता आपण डिटेल बघू. कलम 63 भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. ह्या ट्रिकनुसार लक्षात ठेवा आणि बाकी डिटेलही आपण बघू. आता 63 नुसार भारतासाठी एक उपराष्ट्रपती असेल. बघा शेवटी काय 3 आहे. 3 म्हणजे ABCDनुसार क्रमाने सी हे 3 नंबरला येते. तर असं बी लक्षात ठेवू शकता की कमला हॅरिस प्रमाणे भारतामध्ये एक उपराष्ट्रपती असेल. कारण उपराष्ट्रपती पद हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. आणि तसंच आपल्या भारतीय उपराष्ट्रपती आहेत अमेरिकेत, ज्यांचं नाव आहे कमला हॅरिस, जे की सी पासून सुरू होते आणि त्या FC कॉलेजला शिकलेल्या होत्या. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काही बी FC म्हणजे 63 नंबर, ABCD F 6 नंबरला येतो आणि C 3 नंबरला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 64 काय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यानंतर 65 आहे प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करावं लागते. ज्यावेळेस राष्ट्रपती कधी गैरहजर असतो काही, त्यावेळेस प्रभारी राष्ट्रपती म्हणून किंवा अचानक राष्ट्रपती पद रिक्त झालं कुठल्याही कारणानं, तर नवीन राष्ट्रपती येईपर्यंत उपराष्ट्रपती यांना प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करावं लागतं. तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची. ज्यावेळेस ते प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम करतात त्यावेळेस त्यांना ऑफिसला पहाटच यावं लागतं. कधी पहाट म्हणजे 65 = पहाट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवायला काय अडचण आहे. लक्षात ठेवा, फक्त नुसतं लक्षात ठेवायचं. 65 = पहाट ठेवलं ना लक्षात. चला आता पुढे 66 काय उपराष्ट्रपतीची निवडणूक, त्याची पात्रता, शर्ती हे सर्व 66 मध्ये आहे. त्यानंतर 67 आहे उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ. त्यानंतर 68 आहे उपराष्ट्रपती जर मध्येच रिक्त झाले तर ते रिक्तच राहते. नवीन निवडणूक लवकरात लवकर घ्यावी. बघा याची ट्रिक लक्षात कशी ठेवायची. बघा 68 बघा 68 = आठवले असं म्हणू आपण. आठवले म्हणतात हे पद रिक्त ठेवीपर्यंत हंगामी उपराष्ट्रपती मला करायला तुम्ही हरकत नाही. रिक्त कशाला ठेवता. उपराष्ट्रपती पद जर रिक्त झालं तर ते रिक्तच राहतं नवीन उपराष्ट्रपती येईपर्यंत. तर त्या दरम्यान आठवले म्हणतात की तोपर्यंत मला करा ना, काय अडचण आहे तुम्हाला. अशी ट्रिक लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर 69 आहे उपराष्ट्रपती शपथ. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देते. राष्ट्रपतीकडून शपथ दिली जाते. आणि शेवटचं आहे 70 काय आहे की आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य. आकस्मिक परिस्थितीत बघा हे कसं लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती अचानक गोव्याला निघून गेले तर त्यावेळेस राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपतींना कार्य करावं लागतं. गोवा का म्हणतो मी, कारण ABCDनुसार G 7 नंबरला येते आणि 0 म्हणजे O असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणून राष्ट्रपती अचानक गोव्याला निघून गेले तर त्यांना काम करावं लागतं. अशाच भन्नाट ट्रिकसाठी आपले MPSC बाबा हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.